तर मित्रांनो, आमच्यासोबत झालं असं की तुम्ही शेवटी फोन घ्या. तर मित्रांनो, हा माझा आहे मित्र ऋषिकेश. हा मला म्हणत होता की असा व्हिडिओ एडिट कर. हा पहा मला कसा सांगू राहिला. मग मी याला म्हणलं, अरे आता सगळे मजा घेत आहेत, तूच मजा घ्यायचा बाकी राहिला. मग मी थोड्या वेळाने शेतात आलो. शेतात आल्यावर मी म्हणलं आता आपण डोंगरात जाऊ बैल घेऊन. मी माझ्या बैलाकडे आलतो. हे पहा बैल. मग हे बैल वर डोंगराच्या रस्त्याने लावले. हे पहा, हा रस्त्याने आम्ही बैल नेतो वर डोंगराकडे. मग वर पोहोचल्यावर मी वासरी लय परेशान करत होती, त्यामुळे तिला बांधलं. हे पहा इथं बांधले आधी तिला. हे पहा. मग थोडं तिला बांधल्यावर थोड्या वेळाने वर गेलो डोंगराकडे. डोंगराकडे होते बिबीचे झाड आणि बीब खूप गोड लागते, त्याच्यामुळं मी वर गेलो आणि बिबी खायसाठी. हे पहा मित्रांनो, हे आहे बिबीचं झाड आणि आहे त्याला बिबा. हे पिकलेले पण हा वाळलेले नाही, वाळलेले खूप गोड लागतात. हे पहा इथं वर वाळलेले बिबा आहे. मग मी 2-4 बिबा तोडले आणि खायला लागलो. हे पहा मित्रांनो कसे. मग थोड्या वेळाने बिबं खाल्ले झाल्यावर थोड्या वेळाने आम्ही खाली गेलो डबल वावरात. आणि वावरात गेल्यावर बाकी होतं बैलाचं शेण फेकणं. मग हे पहा मित्रांनो, मी आता शेण फेकत होतो आणि शेण फेकणं झाल्यावर चारा आणायला गेलो. चारा आणला आणि जवळ पाहिलं तर मम्मी ते तूर सोंगत होते. त्याच्याकडे पाहिले, त्यानं अर्धी तूर सोंगत आणली होती. मग थोड्या वेळानं मी पण आता घरी निघायचं होतं, त्यामुळे शेवट करूया इथला ब्लॉग. आणि ब्लॉग आवडलास तर प्लीज सबस्क्राईब करा आणि चॅनल लाईक बी करा. धन्यवाद.